नमस्कार मित्रांनो, तर आपलं ब्लॉगमध्ये स्वागत आहे मित्रांनो. तर हे जे आपण एवढं काल खत वगैरे टाकलं गेले आपलं गायखत, ते गायखत आपण गावरान वांग लागवड करण्यासाठी आपण गायखत टाकला आणि आज त्याला परत आपण नांगर झोपलेला आहे मित्रांनो. पाहू शकता तुम्ही. तर आपण नांगर झोपलं त्याचं नांगरणी करत आहोत. पाहू शकता तुम्ही. अशा पद्धतीने आपण मोठमोठे बेल आहे ते नांगरणी करून घेतो, म्हणजे आपल्या वखरायला मस्तपैकी जाईल आणि वखरायला एकदम मोकळं जाईल. म्हणून आपण बैल नांगरणी करत आहोत मित्रांनो. पाहू आपले बैल उभे आहेत आणि आपण त्यांना थोडासा आराम दिला, म्हणजे आपण त्याला अर्धा तास तरी आपण त्यांना विश्रांती देतो. म्हणजे आपण सारखं त्यांना चालवत, आपण जसं पाणी प्यायला थांबतो तसं त्यांना आपण थोडा वेळ थांबवून देतो. म्हणजे आपण दमाने काम चालू आहे असं नाही की डायरेक्ट चालू आहे काम. त्यांना पण थोडंफार विश्रांती द्यावं लागते. 1 तास चालले का अजून अर्धा तास आराम, अजून 1 तास चालले का अजून अर्धा तास आराम, असं त्यांनाही थोडासा आराम द्यावं लागतं. आणि पावसाचं वातावरण तेवढं वाटत आहे भरपूर, पण पाऊस काही येत नाही मित्रांनो. आणि भरपूर गरम होत आहे. असं गरम होत आहे ते विचारू नका मित्रांनो. तर असं घामाने आंघोळ घालून घेतो आहे आपण, असं वाटतं की आपण आंघोळ केली असं वाटतं मित्रांनो. कारण की एवढं घामाने अंग भिजतो मित्रांनो. तर खूप गरम होते तरी पाऊस येत नाही आणि वातावरण तर भरपूर दिसत आहे मित्रांनो. पाऊस यायला मात्र तयार नाही. म्हणून आपण जे कामं राहिलेले काम आहे ते आपण कामं पूर्ण करत आहोत मित्रांनो. अशा पद्धतीने आपण वावर नांगरून आपण वांग लागवड करण्यासाठी गावरान तयारी करत आहोत मित्रांनो. खत वगैरे टाकलं गेलं आहे, पण आता नांगर झोपलेलं आहे. नांगर झोपून आपण जे काम आहे ते पूर्ण नांगरून घेऊ. उद्या आपण वखरणी करू मित्रांनो. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर नक्की करा. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो. जय जवान जय किसान मित्रांनो.